माझी वहिनी तिला बाळ झाल्यानंतर फारच एकटी पडली होती. तिच्या व दादामधील जवळीक फार कमी झाली होती. अशातच मी वहिनीच्या घरी पोचलो. वहिनी मला पाहून फारच वेडी झाली होती. एके दिवशी ती तिच्या बाळाला दूध पाजत असताना मी अचानक तिच्या खोलीत गेलो. तिला तसं पाहून मी माझं भान हरपलो. पुढे अचानक एके दिवशी वहिनी रात्री माझ्या खोलीत आली. तिचे ते दिवस चालू आहेत हे तिने मला सांगितलं नव्हतं. ती म्हणाली, भाऊजी, या दिवसात फारच वेगळं वाटेल. असं बोलून वहिनी थेट माझ्या पायावर येऊन बसली. मग पूर्ण रात्रभर मी तिची न थांबता मी निलेश, काही दिवसांपूर्वीच मी दादाच्या घरी आलो. दादाची बायको माझ्याकडून तिची अशी काही हौस पुरून घेणार होती ज्याने तिला व मला आम्हा दोघांनाही आनंद मिळणार होता हे मला माहीत नव्हतं. वहिनीला मी त्यांच्या लग्नानंतर कधी भेटलो नव्हतो. कधीतरी दादाच्या फोनवरून आमचं बोलणं झालं होतं. दादाला मुलगा झाला होता. त्याचा मुलगा आता 6 महिन्यांचा होत आला होता. पण अजूनही मी त्यांच्या बाळाला बघायला गेलो नव्हतो. त्यामुळे आज वेळात वेळ काढून काही दिवसांकरिता मी दादाच्या घरी गेलो. दादाकडे येताच माझी भेट पहिली वहिनीसोबत झाली. वहिनींना तर मी ओळखलंच नव्हतं, कारण ती तब्येतीने चांगली जाडजूड झाली होती. वहिनीला ओळखताच मी तिला मिठी मारली आणि तिच्या बाळाला मी खूप खेळवलं. संध्याकाळी दादा घरी आला. मला पाहून तर तो फारच खुश झाला. समीर दादा माझा चुलत भाऊ होता. मी सगळ्यात लहान काकाचा मुलगा होतो, तर समीर दादा सगळ्यात मोठा काकाचा मुलगा होता. समीर दादाने माझ्या लहानपणी माझे फारच लाड केले होते. घरात मी सगळ्यात लहान होतो, त्यामुळे माझे भरपूर लाड झाले होते. मी तर सगळ्यांचा लाडका होतो. आता वहिनीही मला एवढी लाडावून ठेवणार होती हे मला माहीत नव्हतं. मी 2 दिवस दादा आणि वहिनीसोबत राहून माझ्या घरी जायला निघालो होतो. तोच मला वहिनी थांब म्हणाली. ती म्हणाली की बाळ झाल्यापासून मला बाहेर कुठे जाता येत नाही. थोडे दिवस तू थांबलास तर मला तुझी थोडी मदत होईल. आणि आता तर काही दिवसांसाठी तुमचा भाऊही बाहेरगावी जाणार आहे. मला तुझी फार मदत होईल. आता कुठे मी माझे डिग्रीचे पेपर संपवून दादाच्या घरी आलो होतो. असंही मला आता सुट्ट्याच होत्या. मलाही थोडा चेंज म्हणून मी दादाकडे थांबायला तयार झालो. त्या शहरात माझे काही मित्र होते. त्यांनाही मी भेटायचं ठरवलं. असंच त्या दिवशी मी माझ्या खोलीतून आंघोळ करून बाहेर आलो. मी दादाकडे राहण्याच्या अनुषंगाने आलो नव्हतो, म्हणून मी माझे एवढे कपडे आणले नव्हते. त्यामुळे दादाचा शर्ट घेण्यासाठी मी त्याच्या खोलीत गेलो. वहिनी मला तिच्या खोलीत कुठेही दिसली नव्हती. दादाही तिथे नव्हता. बहुतेक वहिनी किचनमध्ये काम आवरत होती आणि दादाही कुठेतरी व्यस्त असेल. वहिनीला तिच्या हातातील काम सोडून बोलावणं मला योग्य वाटत नव्हतं. साधारणतः सगळ्यांचे कपडे कपाटातच असतात. त्यामुळे मी स्वतः जाऊन मला हवा तो दादाचा टी शर्ट घेण्यासाठी गेलो. मी दादाचा टी शर्ट घातला व तिथेच आरशासमोर उभा राहून मी माझे केस विंचारू लागलो. काही वेळाने अचानक मला मागून घट्ट मिठी जाणवली. वहिनी मला दादा समजून मिठी मारून बसली होती. मी तिचा हात सोडत होतो, तरीही ती तिचा हात सोडवायला तयार नव्हती. ती तर एकसारखी मला बिलगून होती. काही वेळानंतर तिचा स्पर्श मलाही जाणू लागला होता. अचानक तिथे दादा आला. दादाने वहिनीला मला असं मिठी मारलेलं पाहिलं तेव्हा तर त्याचे डोळे मोठे झाले होते. दादाला पाहून वहिनी लगेच माझ्यापासून लांब झाली. ती म्हणाली, समोर तू दरवाजात उभा आहेस तर हा कोण? तेव्हा मी वहिनीच्या दिशेने वळलो. मला पाहून तर ती 2 पावले मागे झाली. ती म्हणाली, तू समीरचा टी शर्ट घातलायस, त्यामुळे मी तुला ओळखू शकले नाही. दादाला आणि मला वहिनीचं ते कारण खरं वाटलं होतं आणि त्यामुळे दादाही दुर्लक्ष करून त्याच्या खोलीबाहेर गेला. मीही तिथून बाहेर जाऊ लागलो. मी बाहेर जात असताना वहिनीने माझ्याकडे पाहून तिचे डोळे मिचकावले. वहिनीला नेमकं मला काय सांगायचं होतं कोणास ठाऊक. दुपारपासून दादाची बाहेरगावी जाण्याची पॅकिंग सुरू होती. रात्री त्याची फ्लाईट होती. रात्री 8 वाजता दादा त्याच्या फ्लाईटसाठी निघाला होता. आता पुढचे काही दिवस वहिनी व तिच्या बाळासोबत मी एकटा घरी होतो. दादा गेला त्या दिवसापासूनच वहिनीची विचित्र वागणूक सुरू झाली होती.
रात्री ती बाळ रडते म्हणून त्याला माझ्या खोलीत घेऊन आली. तिने बाळाला माझ्या कडेवर दिलं तेव्हा तिच्या हातून बाळाचं खेळणं खाली जमिनीवर पडलं. ते उचलण्यासाठी ती खाली वाकली तेव्हा तर तिचा साडीचा पदर खांद्यावरून पूर्ण खाली निसटला होता. वहिनी तिचा पदर सावरण्याचं सोडून ते खेळणं बघत बसली होती. वहिनीला तसं पाहून मला तर फार लाज वाटत होती. नंतर वहिनी तिचा पदर व्यवस्थित करत ते खेळणं उचलून जागची उठली. ती मला म्हणाली की भाऊजी, आज दुपारपासूनच समीरची जाण्याची गडबड सुरू होती. त्या गडबडीत मी फार थकले आहे. आता मला आंघोळ केल्याशिवाय फ्रेश वाटणार नाही. काही वेळ तुम्ही तुमच्या पुतण्याला सांभाळा. मी आंघोळ करून आलेच. वहिनी बाळाला माझ्याकडे सोडून गेली. त्यानंतर मी बाळासोबत खेळू लागलो. बाळ माझ्यासोबत चांगलंच रमलं होतं. काही वेळानंतर बाळ खूपच रडू लागलं. कदाचित त्याला आता भूक लागली असावी. तेव्हा मी बाळाला घेऊन वहिनीच्या खोलीत गेलो. तिथे ती मला केस वाळवताना दिसली. मला बघताच वहिनीने बाळाला माझ्या हातातून घेतलं. मी तिच्या खोलीतून बाहेर जाणार तोच मला वहिनी म्हणाली की माझं फार डोकं दुखतंय. बहुतेक या वेळेला मी केस धुवायला नको होते. वहिनीचं डोकं दुखतंय हे ऐकून मी किचनमध्ये गेलो. मी वहिनीसाठी छान अद्रकचा चहा बनवला. तिच्यासोबतच मी माझ्यासाठीही चहा बनवून आणला होता. मागच्या 2 वर्षापासून मला चहाची फार सवय झाली होती. कारण डिग्रीच्या अभ्यासाला मला रात्र रात्र जागावं लागायचं. त्यावेळी मी अनेक वेळा चहा घेत असायचो. मी वहिनीच्या खोलीत 2 कप चहा घेऊन गेलो. तेव्हा तर माझी नजर वहिनीच्या गाऊनवर गेली. तिने बाळाला दूध पाजून झोपी घातलं होतं. पण तिचा गाऊन तिच्याने थोडा उघडाच राहिला होता. कदाचित ते तिला माहीत नव्हतं. तिला तसं बघताच मी माझी नजर फिरवली. वहिनी मला म्हणाली की भाऊजी, तुम्हाला असं नजर वळवायला काय झालं? मी तिला तिचे कपडे विस्कटले आहेत त्याबद्दल सांगितले. वहिनीने कपडे व्यवस्थित केले तेव्हा मी तिच्या दिशेने वळलो. थोड्या वेळापूर्वी मी जे काही पाहिलं होतं त्यामुळे मलाही तिच्यासमोर जरा लाजच वाटत होती. पण वहिनी तर अगदी बिनधास्तपणे माझ्याशी बोलत होती. तिने माझ्या हातून चहाचा कप घेतला. तिला माझ्या हाताचा चहा फारच आवडला होता. वहिनी मला म्हणाली, तुम्ही बनवलेल्या चहाने माझं डोकं लगेचच उतरले. त्यानंतर चहा पिऊन होताच मी तो कप खाली घेऊन किचनमध्ये गेलो. नंतर मी माझ्या खोलीत जाऊन झोपी गेलो. असंच दुसऱ्या दिवशी मी रोजप्रमाणे सकाळी बाहेर हॉलमध्ये व्यायाम करत होतो. वहिनी तर रोज 9 वाजता उठायची. त्यामुळे सकाळी उठून ती बाहेर येणार नाही हे मला माहीत होतं. मी सकाळी 7 वाजता उठून व्यायाम करत असायचो. 8 वाजेपर्यंत माझा अंग पूर्ण घामाने भिजलेलं असायचं. त्यावेळी 8 वाजता वहिनी तिच्या खोलीतून बाहेर आली. मला व्यायाम करताना पाहून ती म्हणाली, भाऊजी, तुम्ही हे चुकीचं केलं. तुम्ही एवढे फिट अँड फाईन आहात आणि तरीही तुम्ही मला फिट होण्याचा सल्ला देत नाहीयेत. बाळ झाल्यापासून माझ्या शरीराची तर पूर्ण वाटच लागली आहे. मी वहिनीला म्हणालो, काही हरकत नाही, तू आजपासूनच माझ्यासोबत व्यायाम करायला सुरुवात कर. तेव्हा वहिनी शर्ट पॅन्ट घालून आली. त्या कपड्यात तिचं शरीर जास्तीच भरदार दिसत होतं. मी माझ्या नजरेला आवर घालून वहिनीला व्यायामाच्या स्टेप्स शिकवू लागलो. असेच दिवस जात होते. वहिनी आणि माझ्यात आता बऱ्यापैकी गप्पा गोष्टी होत असायच्या. वहिनी अचानकच दुपारच्या वेळी कधीही मला तिच्या खोलीत बोलवायची आणि मागच्या 2-3 दिवसात तर ती बाळाला दूध पाजत असताना मी चुकून तिच्या खोलीत गेलो होतो. आता तर मला माझ्या नजरेसमोर तेच ते दृश्य दिसत होतं. पण ती माझी वहिनी होती. त्यामुळे मी स्वतःच्या मनावर आवर घातला. त्या दिवशी मला माझ्या मित्राचा फोन आला, जो की त्याच शहरात राहत होता. रवीला मी त्याच शहरात आहे असं सांगितलं. तेव्हा तर तो मला भेटण्याचा आग्रह करू लागला. मी माझ्या मित्राशी बोलत असताना वहिनी माझ्या शेजारीत होती. मी बाहेर कुठे जाणार हे तिला समजताच तिने मला थांबवलं. ती म्हणाली, घरी आता मी आणि तुम्हीच आहोत. तुम्ही तुमच्या मित्राला आपल्या घरीच बोलून घ्या. इथे मी तुमच्यासाठी छान नाश्ता बनवते. मी रवीला दादाच्या घरचा पत्ता दिला.
आणि मी त्याला मला भेटण्यासाठी दादाच्या घरीच बोलावून घेतलं. त्या दिवशी वहिनीने स्वतःच्या हाताने छान समोसे बनवले होते. रवीशी वहिनीने चांगल्या गप्पा गोष्टी तर केल्या होत्या, पण तो तिथून जाताच ती मला म्हणाली की तुमचा हा मित्र मला काही योग्य वाटला नाही. त्याची नजर सारखी बिरबिरत होती. महिलांना पुरुषांची नजर लगेच कळते. ती म्हणाली, भाऊजी, मागच्या 4 दिवसात तुम्ही माझी फार काळजी घेतलीत. लग्न झाल्यापासून समीरने त्या दिवसात एकदाही माझी विचारपूस केली आहे असं मला अजिबात आठवत नाही. मला तर तुमच्यासारखा नवरा हवा होता, पण काय करणार, माझं नशीबच फुटकं. मला वाटलं बायकांची नवऱ्याबद्दल थोडीफार किरकिर असतेच, म्हणून वहिनी माझ्यासमोर बडबडत असेल. पण काही वेळाने ती अजूनच माझ्या जवळ आली. ती मला म्हणाली, भाऊजी, मला तुमची खूप मोठी मदत हवी आहे. माझ्याकडून मदत? वहिनी, मी तुला काय मदत करू शकतो? त्यावर ती म्हणाली, माझी सगळ्यात मोठी मदत तुम्हीच करू शकतात. मागच्या काही दिवसांपासून तुमच्यातील ताकद मी अनुभवली आहे. भाऊजी, मला तुमच्याकडून मूल हवं आहे. वहिनी तेव्हा एवढी मोठी गोष्ट सहजपणे बोलून गेली होती. वहिनी, तू ठीक तर आहेस ना? तुला माझ्याकडून बाळ हवंय? हे तर तू अशा प्रकारे बोलून गेलीस जसं की तुला स्वयंपाकात माझी मदत हवी आहे. तू असं काही बडबडू नकोस. मी तिचं काही ऐकत नव्हतो. तेव्हा तर वहिनी रडू लागली. ती म्हणाली, आजपर्यंत मी खूप दुःख माझ्या मनात साठवून ठेवलं आहे, पण आज मला ते तुमच्या समोर बोलावंसं वाटतंय. वहिनी म्हणाली, तुमचा भाऊ खूप मोठा रोगी आहे. त्याच्याकडून जन्मलेलं बाळही त्याच्यासारखंच अगदी नाजूक आहे. माझा मुलगा कायम आजारी असतो. त्याला तर एवढ्या लहान वयापासूनच नको नको ते आजार आहेत, आणि ते सगळे तुमच्या भावामुळेच. कारण मूळच खराब असेल तर ते त्या झाडाचं खोडही तसंच असेल ना. वहिनी, तू हे काय बोलते आहेस? तुला समजते ना? मी असं बोलताच वहिनीने मला मिठी मारली. ती म्हणाली, भाऊजी, तुम्ही माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवा. मी बिलकुल खोटं बोलत नाहीये. वहिनी तेव्हा तिच्या खोलीत जाऊन माझ्या दादाच्या फाईल घेऊन आली. ती म्हणाली, तुमच्या भावाला किती काय रोग आहेत हे तुम्हीच बघा. माझं बाळ एवढ्या कमी वयात एवढ्या आजाराने ग्रस्त आहे की तो पूर्ण 1 वर्षही जगेल की नाही याची मला आता गॅरंटी राहिली नाहीये. आपल्याकडे हीच वेळ आहे. आता तर तुमचा भाऊही घरी नाहीये. तुमच्यासारख्या तरुण मुलाला या वयात काय हवं असतं हे मला माहीत आहे. तुम्हीही माझ्याकडे अशा प्रकारे बघत असतात हे मला समजलंय. तुम्ही माझ्यासोबत फक्त काही दिवस जवळीक वाढवा. वहिनी माझ्याकडून मदत मागत होती. पुढे ती म्हणाली, मला हवे असलेले दष्टपुष्ट बाळ मला तुम्हीच देऊ शकता. असं दष्टपुष्ट बाळ मला तुमच्या भावाकडून कधीच होणार नाही हे मला माहीत आहे. त्यामुळे मी तुमच्याकडे माझा पदर पसरते. वहिनी तर फारच हताश झाली होती. तेव्हा मी तिच्यावर खालून वरपर्यंत एक नजर मारली. वहिनी तशी दिसायला गोरीपान आणि फारच सुंदर होती. कधीकधी मीही माझ्या मित्रांसोबत मोबाईलमध्ये अशा सुंदर मुली बघितल्या होत्या. आज तर माझ्यासमोर एक सुंदर महिला स्वतःहून चालून आली होती. मग ही संधी मी गमावी एवढा तर मी मूर्ख नव्हतो. मीही त्या संधीचा फायदा उचलण्याचं ठरवलंय. मला हवं असलेलं सुख मला मिळणार होतं. त्या रात्री वहिनी आणि मी एकमेकाच्या जवळ येऊ लागलो. तोच वहिनीला खोलीतून बाळाचा रडण्याचा आवाज आला. त्याच्या रडण्याच्या आवाजानेही ती माझ्यापासून लांब व्हायला तयार नव्हती. पण मला ते योग्य वाटलं नव्हतं, म्हणून मी वहिनीला बाळाला बघण्यासाठी पाठवलं. मला नंतर चांगली गाढ झोप आली होती. माझा डोळा उघडला ते दुसऱ्या दिवशी सकाळीच. मी झोपेतून उठलो तर माझ्या शेजारी मला वहिनी दिसली. ती आताही त्याच नाईट गाऊनवर होती. कदाचित ती रात्रभर झोपलीच नव्हती, कारण मी उठताच तिचाही डोळा उघडला होता. ती मला म्हणाली, भाऊजी, तुम्ही तर मला चांगलंच उल्लू बनवलं. मला होकार देऊन तुम्ही डायरेक्ट झोपी गेलात. त्यामुळे मी वहिनीला मिठी मारली. मी तिला म्हणालो, आपल्याकडे फक्त कालचा दिवस नव्हता, अजून पुढचे 15 दिवस मी तुझा आणि तू माझी आहेस हे विसरू नकोस. वहिनी स्वखुशीने माझ्या मिठीत आली होती. तिच्याजवळ जाण्याआधी मलाही माझा थोडा मेक ओव्हर करायचा होता, कारण ती माझी पहिलीच वेळ होती. त्या सगळ्यासाठी माझी सहमती हवी होती. म्हणून मी त्या दिवशी सलूनमध्ये गेलो. तिथून बाहेर येताच मला रवीची आठवण झाली. रवी थोडा लडकीबाज होता हे तर मला माहिती होतं. कायम तो कोणत्या ना कोणत्या मुलीला इम्प्रेस करायचा.
व तिच्याजवळ जात असायचा. वहिनीच्या जवळ जाण्यासाठी मी रवीकडून काही टिप्स घेण्यासाठी त्याला भेटायला गेलो. रवीने मला 101 टिप्स दिल्या होत्या. आज रात्री मी वहिनीला फारच खुश करणार होतो. त्या दिवशी रात्री वहिनी रोजप्रमाणे माझ्या खोलीत आली. रवीने दिलेल्या टिप्स माझ्या चांगल्या लक्षात होत्या. मी वहिनीला त्यावेळी माझ्या हाताने चॉकलेट भरवला. रवीने मला सांगितलं होतं की मुलींना चॉकलेट्स फार आवडतात आणि अशा वेळी त्यांना चॉकलेट्स खायला दिलं तर मग आपली मज्जाच मज्जा असते. रवीच्या एक एक टिप्स माझ्या डोक्यात मी फिट केले होते. मी वहिनीला ती चॉकलेट खाऊ घातली. वहिनी तर माझ्याहूनही जास्त रोमॅन्टिक होती. कदाचित तिला अनुभव जास्त होता. त्या रात्रीच्या चॉकलेटप्रमाणे मीही वहिनीमध्ये पूर्णपणे विरघळून गेलो होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी मी जेव्हा झोपेतून उठलो तेव्हा मला फ्रेश वाटत होतं. 25व्या वर्षी मी माझा तोल सोडला होता. काल रात्री जे काही मी पहिल्यांदा केलं होतं त्याचा अनुभव काही वेगळाच होता. आता मला रोजच वहिनीसोबत तसा वेळ घालवण्याची इच्छा होत होती. परंतु पुढच्या काही दिवसानंतर दादा घरी आला. आता वहिनी आणि माझी जवळीक कमी होत चालली असं मला वाटत होतं. पण रात्री दादा झोपल्यानंतर वहिनी माझ्या खोलीत येत असायची. असंच एकदा रात्री वहिनी माझ्या खोलीत आली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर मला फार आनंद दिसत होता. वहिनी मला म्हणाली, मागच्या 2 दिवसांपासून मी गरोदर आहे असे लक्षण जाणवत होते. आज मी माझं चेकअप केलं तेव्हा मला समजलं की मी गरोदर आहे. भाऊजी, तुम्ही बाबा होणार आहात आणि मी आई होणार आहे. मी वहिनीला तिची गोड बातमी ऐकून शुभेच्छा दिल्या. वहिनी म्हणाली, भाऊजी फक्त एवढ्यावर चालणार नाही. आता हे मूल तुमचं आहे म्हटल्यावर त्याची जबाबदारी ही तुम्हाला सांभाळावी लागेल. जबाबदारी म्हणजे वहिनी? पुढे ती म्हणाली, तुम्हाला तुमच्या बाळाच्या नावावर तुमच्या नावावर असलेली अर्धी प्रॉपर्टी करावी लागेल. वहिनीचं बोलणं ऐकून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी तिला म्हणालो, वहिनी तू हे काय बोलतेस? माझ्या नावावर एक फुटी कवडी नाहीये. मी एवढं बोलूनही ती ऐकायला तयार नव्हती. वहिनी म्हणाली, तुम्ही कितीही खोटं बोललात तरी मला तुमच्या नावावर किती संपत्ती आहे हे सगळं काही माहिती आहे. तुम्ही जर आता याचा स्वीकार करायला नकार दिलात तर हे सगळं काही मला तुमच्या भावाला सांगावं लागेल आणि मग सगळ्या परिवारात तुमची काय बदनामी होईल ते तुम्हीच बघा. मी वहिनीला म्हणालो, वहिनी तुला या घरात येऊन फक्त 2 वर्ष झाली आहेत आणि मागच्या 2 वर्षापासून तू जास्त कुठल्याही कार्यक्रमाला मला आलेली दिसली नाहीयेस. तर तुला माझ्या नावावर असलेली संपत्ती किती आहे हे कसं माहीत? माझ्या प्रश्नावर तर ती ततमम झाली होती. मी तिला म्हणालो, नक्कीच तुला हे दादाने सांगितलं असेल. वहिनी तुझ्याकडे फक्त पुढचे काही वर्ष आहेत. त्यानंतर तुझ्याकडे कितीही संपत्ती असली तरी त्याचा काहीच उपयोग होणार नाही. मी वहिनीला असं बोलताच ती विचारात पडली होती. ती म्हणाली, भाऊजी तुम्हाला नेमकं म्हणायचं काय आहे? त्यावर मी तिला म्हणालो, मला एक गुप्त रोग आहे आणि तू माझ्याजवळ आली म्हटल्यावर तो रोग तुझ्यातही ट्रान्सफर झाला असेल. आता काही वर्ष तुला जगायचं तर जगून घे, कारण तुझ्याकडे जास्त दिवस उरले नाहीयेत. मी माझी अर्धी काय पूर्ण संपत्ती तुला द्यायला तयार आहे. मी सत्य सांगितल्यानंतर वहिनी तर अगदी लालबुंद झाली होती. ती म्हणाली, हे मी कुठे फसले? ती जोरजोराने तिच्या नवऱ्याला आवाज देऊ लागली. दादा तर अगदी सेकंदात माझ्या खोलीत आला. मगापासून तो बाहेर उभा राहून सगळं काही ऐकत होता असं मला वाटत होतं. वहिनी दादाला बोलू लागली. ती त्याला म्हणाली, मी उगाच तुमच्या प्रॉपर्टीच्या नादात अडकले. प्रॉपर्टी मिळवण्यासाठी मी तुमच्या भावाजवळ गेले. त्याला गुप्तरोग आहे याची माहिती तुम्हाला नव्हती का? तुमच्यामुळे आता मला माझा जीव गमवावा लागेल. तेव्हा तर वहिनी आणि दादामध्ये भांडण सुरू झाले होते. वहिनीचा माझ्याजवळ येण्याचा तो चांगला प्लॅन होता आणि सगळं काही मला समजलं होतं. वहिनी ज्या दिवशी रवीला पहिल्यांदा भेटली होती तेव्हा तिने त्याच्याबद्दल मला असं वाईट सांगितलं होतं. ज्या दिवशी रवीला मी वहिनीची व माझी जवळ येण्याबद्दल सांगितलं तेव्हा त्याने मला तिचं सगळं सत्य सांगितलं होतं. तो म्हणाला होता, वहिनी याआधी माझी गर्लफ्रेंड होती. ती फारच लालची आहे म्हणून मी तिच्यापासून लांब झालो. ती तिचा फायदा असल्याशिवाय कोणाला जवळ करत नाही. रवीने मला फक्त वहिनीबद्दल सांगितलं होतं. पण त्या रात्री दादाचंही खरं रूप मला समोर आलं होतं. मला फसून माझी प्रॉपर्टी हडपायचा त्या दोघं नवरा बायकोचा प्लॅन होता. मी दादाला म्हणालो, दादा तू एवढा लाच सोडशील हे मला माहिती नव्हतं.
तू पैशासाठी तुझ्या बायकोला तर पुरुषासोबत संबंध ठेवायला परवानगी दिलीस. तू आपल्या भावाचं नातंही विसरलास. मला वाटलं होतं माझा समीर दादा आताही माझ्यावर तसंच निस्वार्थी प्रेम करतो. पण मी तुझ्या बाबतीत चांगला विचार केला, हे माझं चुकलं. आजकाल माणसाला आपल्या लोकांपेक्षा जास्त पैसा जास्त महत्त्वाचा झाला आहे हे मला माहिती नव्हतं. माझं बोलणं ऐकून दादा खाली मान घालून उभा होता. वहिनीच्या डोळ्यातील अश्रू पाहून मी तिला सत्य सांगितलं. मी म्हणालो, वहिनी तुला चिंता करायची गरज नाही. मला कुठलाही गुप्त रोग नाही आहे ना. मी तुझ्यासोबत काही केलंय. तू माझ्याजवळ यायची तेव्हा मी तुला चॉकलेट खायला द्यायचो. त्यात झोपेचं औषध मी मिसळलं होतं. तू चॉकलेट खाऊन झोपल्यानंतर मी माझ्या खोलीतून बाहेर निघून जायचो. माझ्यावर विश्वास होत नसेल तर तू माझ्या खोलीत मला ब्लॅकमेल करण्यासाठी जो छुपा कॅमेरा लावला होता तो एकदा बघ. तुला सगळं समजेल. दादा आणि वहिनी माझी माफी मागत होते, पण मी त्यांना माफ करू शकणार नव्हतो. त्यांनी मला ज्या प्रकारे फसवण्याचा प्लॅन बनवला होता ते सगळं काही आमच्या परिवारात समजलं होतं आणि तेव्हापासून त्यांच्यासोबत सगळ्यांनी नातं संपवलं होतं. आज ते सगळ्यांपासून लांब झाले होते आणि तेच त्यांच्या कर्माचं फळ होतं. मंडळी, आजकाल माणूस त्याची रक्ताची सगळी नाती विसरत चाललाय आणि ते फक्त पैशामुळे. खरंच आपल्या माणसापेक्षा पैसाच एवढा महत्त्वाचा झालाय.